आपल्या महाराष्ट्रीयन आणि आमच्या घराण्याच्या परंपरेनुसार सगळ्यात आधी मान बडाण आणण्याचा. बडाण म्हणजेच देवाला आमंत्रित करण्याच्या शुभ वस्तूंची खरेदी. बडाण भरणे हे अन्नपूर्णेचे प्रतीक मानले जाते. घरात अन्नधान्याची कधीच कमी पडू नये आणि नवदाम्पत्याच्या संसारात अगदी भरभरून भरभराट व्हावी असा हा त्यामागचा हेतू असतो. हे लग्न कार्य निर्विघ्न पार पडण्यासाठी आधी खरेदी ही देवाच्या वस्तूंची आणि मग ते स्थानही तितकंच मानाचं. दगडूशेठ बाप्पांच्या पुण्यनगरीतील पुण्यामधील बुरुडाळीमध्ये अगदी पारंपरिक आणि आनंदाच्या वातावरणात खरेदीची सुरुवात केली. सुपा एवढं मोठं मन असावं, सुपा एवढी मोठ्या मनाची माणसं असावी आणि सुपा एवढं सुख अगदी भरभरून भरावं आणि अगदी दुरडी भरून साठवता यावं. आणि हे करत असताना मात्र अलक्ष्मीला घरातून बाहेर काढता यावं यासाठी केरसुनी म्हणजे शुभलक्ष्मीची खरेदी करतात. आपल्या परंपरेमध्ये दुरडी, सूप आणि केरसुनी या सगळ्यांचीच खरेदी सर्वात आधी केली जाते, ती याचसाठी. आम्ही आता या सर्व वस्तूंची पूजा केली आणि आनंदी पावलांनी पुन्हा परतलो. आता तयारी पुढच्या विधीची.